कोकणातून पप्पांनी भरपूर रानमेवा आणलाय. चला तुम्हालाही दाखवते काय काय आणलंय. तर सगळ्यात आधी या कपड्यात आहे पोकळ्याची भाजी. गावावरून येईपर्यंत सुकू नये म्हणून ती अशी बांधून आणली आहे. आणि त्याचसोबत ही रताळ्याची पानं पण आहेत. पोकळ्याच्या भाजीमध्ये थोडीशी ही रताळ्याची पानं टाकून भाजी बनवायची. एक भाकरी जास्तच जाईल एवढी चविष्ट होते ही भाजी. त्यानंतर आणलेत हे ओले काजूगर. हे काही पिकलेले आंबे आहेत आणि सोबतच ही काजूची बोंड सुद्धा आहेत. आणि या एकाच पिशवीत काय काय आहे बघा. करवंद, जांभळं, सोललेले काजूगर पण आहेत. आणि ही आहेत तोरणं. इतकी आवडतात मला. तसं म्हटलं तर सगळाच रानमेवा मला खूप आवडतो. म्हणून पप्पा न चुकता दरवेळी कोकणात गेले की हा रानमेवा घेऊन येतातच. आणि ही एवढी सगळी कोकमं आणली आहेत. आता ह्या कोकमांचं मस्त सरबत बनवून ठेवणार आहे मी. ह्या पिशवीमध्ये आहेत चिकू. किती मोठे आहेत. आणि हे गावचे चिकू ना चवीला अगदी साखरेसारखे गोड असतात. आता सर्वात शेवटी आहेत ही कुड्याची फुलं. ही सुकवलेली कुड्याची फुलं आहेत. आणि या कुड्यांच्या फुलांची आमच्याकडे भाजी बनवतात. तर हा आहे सगळा कोकणचा रानमेवा. आणि तुम्ही कधी कुड्याच्या फुलाची भाजी खाल्ली आहे का?